नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्जमाफी 2026 बद्दल आतापर्यंत जाहीर झालेल्या 3 याद्या. या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या याद्या आपल्याला कोणत्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतील, त्या माध्यम या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला कमी वेळामध्ये अतिशय खात्रीशीर माहिती या तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या ठिकाणी जाहीर झाली असून त्या अंतर्गत 3 याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि ते याद्या कुठं प्रसिद्ध झाल्या आणि ते पाहण्यासाठी आपण 2 ते 3 माध्यम या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या या ठिकाणी यादीमध्ये नाव आले का ते तुम्ही चेक करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पहिला या ठिकाणी पर्याय आहे आपले सरकार सेवा केंद्रावर तुम्हाला ही यादी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र लिहिलेले असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला यादी पाहायला मिळेल का? तर नाही. कारण ज्या ठिकाणी फक्त CSCचं लॉगिन आहे त्या ठिकाणी तुम्हाला यादी ही पाहायला मिळणार नाही. ज्या ठिकाणी फक्त माही सेवा केंद्र आहे आणि आपले सरकार सेवा केंद्राचा बोर्ड बाहेर लावलेला आहे त्या ठिकाणीच तुम्हाला ही यादी कर्जमाफीची पाहायला मिळेल. आणि मित्रहो, कर्जमाफीची यादी पाहिल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी आलेले नाहीत त्यांनी या ठिकाणी चिंता करण्याचं काम नाही. आणखीही याद्या भरपूर या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपण फक्त लक्ष ठेवायचं आहे की आपण यादी जाहीर झालेली आपण चेक करायची आहे. या ठिकाणी बघू शकता, माही सेवा केंद्र म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तर त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला त्या आपले सरकार सेवा केंद्रातून मिळतात. त्या ठिकाणी माही सेवा केंद्राचं लॉगिन असतं. त्याच ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगतो याद्या पाहायला मिळतात. आणि दुसरा पर्याय या ठिकाणी सांगतो मी, की माही सेवा केंद्रावर तर तुम्हाला मिळतीलच, तसेच ग्रामपंचायतीच्या स्तरावर एक माही सेवा केंद्र असतात. काही ग्रामपंचायतीच्या स्वरूपात आज चालू आहेत आणि काही ग्रामपंचायतीवर आज बंद आहेत. ज्या ठिकाणी चालू असतील तर तुम्ही ग्रामपंचायतीचे जे ऑपरेटर आपल्या गावातले असतील तर त्यांच्या लॉगिन थ्रू तुम्हाला ही यादी पाहता येईल. त्यांच्या लॉगिन थ्रू तुम्ही यादी ही पाहू शकता. या ठिकाणी तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आपले जे काही संबंधित बँकेचं जे कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही ही कर्जमाफीची यादी पाहू शकता. त्यांच्याकडे ही सुद्धा यादी उपलब्ध आहे. त्यामुळे आपण 3 प्रकारे ही यादी पाहू शकतो. एक तर CSC सेंटरवर ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र लिहिलेलं आहे परंतु माही सेवा केंद्राचं लॉगिन आहे त्या ठिकाणी तुम्ही ही यादी पाहू शकता. त्याचबरोबर दुसरं असं आहे की ग्रामपंचायती स्तरावर तुम्ही यादी पाहू शकता. त्याचबरोबर तिसरं, संबंधित जे काही कर्ज आपण घेतलेले आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये तुम्ही जाऊन यादी पाहू शकता. तर मित्रांनो, हा होता कर्जमाफी 2026 बद्दल या ठिकाणी प्रसिद्ध झालेली यादी आपण कुठे पाहू शकतो. चला तर मग अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुन्हा एकदा भेटूया अशाच कर्जमाफीच्या नवीन अपडेट्ससह. आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.